ग्राउंडवरती आगमन झालेले यांनी सुद्धा या ग्राउंडसाठी जबरदस्त अशी मेहनत घेतलेली आहे भाई. कारण का खेळण्याची हाऊस किती का नाही पडे पाऊस, परंतु हा ग्राउंड आम्ही बनवू म्हणजे बनवूच. आणि तो ग्राउंड बनवलेलाच आहे. तरी पण सर्व ह्या ग्राउंडला हातभर लावणाऱ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत. आणि ऋतिक यांनी सकाळी पहिल्या सत्रामध्ये 50 मारलेली तोच ऋतिक आता आपल्याला ग्राउंडवरती पाहायला मिळणार. जिंकण्यासाठी 24 धावांचं आव्हान असेल. आणि ओल्ट आता आपण जाऊया. ठीक आहे. आणि शरद मलाटे यांचे आगमन झालेले आहेत. रायडर्स बॉल शरद यांचे आगमन झालेले आहे. तरी पण दोघांनी 2 छक्के मारले आणि त्यांच्यासाठी 100 गेले आणि राहिलेले पैसे तो आपल्याकडे वापस. आणि जबरदस्त रायडरनी ट्रॉफी घेतली तर चला रायडर संघाला शरद भाऊ यांच्याकडून सुवर्ण संधी. जर काही ट्रॉफी मारली तर 5000 रुपयाची बक्षीस आपल्याला देणार आहे तो. आणि दामोदर टांडल यांच्याकडून सुद्धा या संघाला 5000. बघा रायडर साठी 10,000 रुपये आपल्याला मिळणार आहेत. रायडर संघ जर का आपण हिम्मत दाखवली तर मला वाटतं शरद आणि दामोदर ठाकूर यांच्याकडून बघा जर काही रायडर टीमने हे पैसे घेतले नाही तर हे पैसे या ग्राउंडला देऊ असे शरद यांच्या जबरदस्त. मला वाटतं असं जरी बोललत ना तरी शरद भाऊ बस झाला. ग्राउंड साठी 20 दिलं तरी चालतील. जबरदस्त खुल्या हाताने देणगी देणारा पुन्हा एकदा आपल्याला शरद या ग्राउंड साठी मेहनत सुद्धा जेवढी पाहिजे तेवढी मेहनत केलेली आहे जे के. आणि त्याचप्रमाणे मला वाटतं भाऊ पहिल्या चेंडूवरती 1 धाव पाहूया संघासाठी. पहिला तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आर्यन. आणि अशा तऱ्हेने जबरदस्त बॉलिंगचा नजारा मूर्तीलान परंतु कीर्तिमान बेहतरीन बॉलिंग टाकता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. 45 जर्सी नंबर 45 आर्यन. जवळजवळ मला वाटतं 17 वर्षाचाच खेळाडू आहे परंतु बॉलिंगचा नजारा आणि बॉलिंगचा पेस खतरनाक बॉलिंग टाकता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. ह्या खचाखच भरलेल्या स्टेडियम वरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त आणि फक्त 1. जिंकण्यासाठी 24 लाईव्ह आणि 24 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त फटका फसतोय. ओ सो नो भाई काय सोडलास. जरा प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की आपण पट्टीच्या बाहेर चालायचं आहे. कृपया आम्हाला सहकार्य करा. सहकार्याची गरज आहे. आपण जर आता बघा भाई आत्ताच जर हा विकासचा झेल सुटलेला आहे भाई. पकडो क्या जितो मॅच छोडो क्या हारो मॅच पर्यंत संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7. बॉल झालेले आहेत 24 ला विन 24 ला. बघा सुटला कॅच आणि गेला चौकार. जबरदस्त बॉलिंग मध्ये पेस पाहायला मिळते आपल्याला. आणि विकेट कीपर यांची झालेली झुंबल. लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. 1 धाव पूर्ण आणि टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8. जिंकण्यासाठी 24 धावांचा टार्गेट असेल. आणि भाई सुटला कॅच. ही कॅच आता आठवणार नाही परंतु शेवटला ज्यावेळी 1 बॉल 2 धावा येतील त्यावेळी वाटेल की जरी मी डाय मारले असते आत चेंडू ढकलला असता तरी पण 2 धावा मिळले असते 1 धाव मिळली असती. परंतु सुटलेला कॅच मिळालेला जीवदान 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. आजपर्यंत तराजू सेम टू सेम. चला या साईडला 50% आणि त्या साईडला 50% राहिलेला मंदिर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि अशा तऱ्हेने जीवदान दिलेला खेळाडू मला वाटतं हा ऋतिक. याच ऋतिकने मला वाटतं सकाळी
वैयक्तिक 50 मारता वेळेस या ग्राउंडवरती पाहायला मिळाला ऋतिक, आणि ज्या ऋतिकाने मारलेला सुंदर क्लासिक जबरदस्त खतरनाक षटकार डीजे मास्टर आपल्याला हलकीशी आलेली संधी. बघा, जर काय आपण एखादा खेळाडूला जर जीवदान दिला तर तो खेळाडू स्ट्रायकर नाही तर नाही स्ट्राईक असलेला खेळाडू काही करून कुठल्याही प्रकारे धावा जमवायचा प्रयत्न करतोय. आणि आता ऋतिकाने मारलेला सुपर हिट सिक्सर. पुन्हा एकदा ऋतिक, पाहूया रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते ऋतिक यांची. रनआउटचा खतरा आणि पुन्हा एकदा मिक्स फिल्डिंग, पुन्हा एकदा मिक्स फिल्डिंग. आधीपर्यंत चेंडू ओ सो नो. मला वाटतं आमचं स्वयंसेवक आहेतच तिथे, परंतु चौका जवळ जवळ काठावरती गेलेला आणि तिथेच मला वाटतं टोटल संघ असल्या कारणाने हा चौका नाही. पंच धावा आताच्या 3 धावून काढल्या का? 3. टोटल संघाची धावसंख्या 3 ने वाढलेले जाऊन पोहोचते ती 17 ने खातरा. पहिल्या चेंडूवरती आलेला खातरा, परंतु तो खातरा टाळलेला आहे. मचिंद्र यांनी जर कॅच पकडली तर हरेश यांच्याकडून 500 रुपये. बघा किती बक्षीस लागतोय, परंतु आता हा सुटलेला झेल जवळजवळ मला वाटतं हा झेल भरपूर वेळेला आपल्याला यूट्यूबला सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे आमचे बॉडीगार्ड बघा, याचा बोल्ड काढला तरी पण 1000 रुपये भाऊ. सुवर्ण संधी. जर काय याचा बोल्ड काढला तर हरेश यांच्याकडून आणि ओ सो नो, भरपूर चुका. चुकीला भाई माफी नाही, कारण का तर इथे एक सुटला झेल, तिथे एक सुटला झेल आणि आणखी एक आता मला वाटतं सुटलेला झेल. जवळजवळ मला वाटतं झेल आणि खेळ होते खतम. आणि त्याचप्रमाणे आमचे जगदीश भाऊ, सर्वांचे लाडके जगदीश भाई ठाकूर साहेब यांचे थोड्याच वेळात मला वाटतं इथं आपल्या मंचावरती आगमन होणार आहे. जगदीश दादा यांचं आगमन इथं झालेलं आहे. जगदीश ठाकूर यांचं इथं आगमन काही क्षणात होणार आहे. त्यांनी या मैदानासाठी 10,000 रुपयाची खुली मदत केलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचं शाब्दिक शब्दाने स्वागत करतोय. आयोजनासाठी सुद्धा त्यांनी फुलाची पाकळी म्हणून दिली आहे, त्याबद्दल 10,000 रुपये दिले आहेत, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असेल. बघा, 4 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. रोमांचक असा सामना पाहायला मिळते. पुन्हा एकदा मयूर यांनी जर षटकार मारला, मयूर सुवर्ण संधी आहे, मॅच सुद्धा जिंकल. आणि जवळजवळ मला वाटतं बाबू यांच्याकडून 500 रुपये. बघा, या ग्राउंडसाठी भरपूर काही नेते मंडळ आणि त्याचप्रमाणे मला वाटतं आमच्या गावकऱ्यांनी सुद्धा भरपूर काय देणगी दिलेली आहे. तरी त्या दानशूर व्यक्तींचे पुन्हा एकदा एकता कप जिते 2026 तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. बघा, माऊली क्लब, माऊली क्रिकेट क्लब यांच्यातर्फे 3,500 रुपये आले आहेत. भगवान दादा आणि हेमंत आणि रत्नाकर यांचं शाब्दिक श्रवणा मी स्वागत करतो. ग्राउंडसाठी आलेले आहेत. बघा, हे पैसे ग्राउंडसाठी जवळजवळ या ग्राउंडसाठी आपल्याला 44,000 जास्त रुपये त्याची जमा झालेले आहेत फक्त या ग्राउंडसाठी. कारण ज्याने कोणी हा ग्राउंड बघितला की आल्यावर म्हणतात की ही साईड थोडी खोल आहे. आणि तसेच सर्वांचे लाडके जगदीश दादा यांचे इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करावं. या स्पर्धेसाठी त्यांनी 10,000 रुपयाची देणगी उदार मनाने दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचं शाब्दिक सन्मानाने स्वागत करतो. धन्यवाद सर्व देणगीदारांचे. पुन्हा एकदा जेके सर्व देणगीदारांचे पुन्हा एकदा वतीनं हार्दिक स्वागत.
काल एक देणगी अशी आलेली आहे की 40,000 रुपये. कारण ग्राउंड बघितला, जरा आकार आणि उकार बघितला, एक साईडला खोल आहे, खोल असल्या कारणाने त्यांनी पुन्हा एकदा तब्बल 30,000 रुपये. कारण का ग्राउंड आपल्याला क्लिअर कट एकदम सम पाहिजे आणि तो सम ग्राउंड बनवायचा असेल तर आपली फुल नाही फुलाची वाकली आमच्याकडे पोच होतोय. तसेच त्यांच्यासोबत आपले जिथे गावचे ग्रामसेवक निखिल म्हात्रे यांचे सामना इथं चालू आगमन ठेवा झालेलं भाऊ, आहे. सामना चालू ठेवा. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि अशा तऱ्हेने जबरदस्त फिल्डिंग. एकच धाव. डीके यांची बेहतरीन फिल्डिंग. मला वाटतं डीके आणि विकेट किपर होता आणि आता ते पूर्णपणे मला वाटतं बाउंड्रीवरती आलेले आहेत. 3 बॉल आणि 5 धावांची गरज असेल आणि हुकमाचा एक आपल्याला पाहायला मिळतोय ग्राउंड मध्ये. ऋतिक, हाच ऋतिक सकाळच्या सत्रामध्ये ह्याच ग्राउंडवरती 50 धावा काढता वेळेस. जे के पाटील पुन्हा एकदा आपल्याला विनंती असेल त्याचप्रमाणे आज विलास तात्या हे सुद्धा या ग्राउंडवरती येऊन गेले आणि खुल्या हाताने पुन्हा एकदा ऋतिक यांनी मारलेला षटकार आणि सामना विन. चला मच्छिंद्र आणि 1,000 रुपये आपले घेऊन जायचं आहे. बघा ह्याच ग्राउंडवरती जवळजवळ आज सुद्धा 44 ते 45,000 रुपयाची देणगी आलेली आहे. कारण का हा ग्राउंड बघून ग्राउंड साठी देणगी. वसंत म्हात्रे विष्णुगंधा संघाच्या खेळाडूला मला वाटतं सपोर्टर असतील. आपणास विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. जगदीश ठाकूर यांचं स्वागत चला, वसंत समारंभ होत पाटील. आहे. सदानंद यांना विनंती असेल चला वसंत म्हात्रे आपणास विनंती असेल, आपण टीमचे सपोर्टर आहेत, आपणास विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. चला मच्छिंद्र आपला 1,000 रुपये घेऊन जायचं आहे. आणि कॅमेरामॅन जरा इकडे आमच्याकडे कॅमेरा. तसेच जगदीश ठाकूर यांचं यशस्वी सन्मान इथे सदानंद यांच्या हस्ते होणार आहे. दादांचं स्वागत इथे होत आहे. आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, वेळात वेळ काढून त्याबद्दल जगदीश ठाकूर यांचं मी मनपूर्वक या क्रिकेटच्या माध्यमातून मी कृष्णामधील स्वागत करतोय. त्यांचे समवेत असलेले ग्रामपंचायत JP म्हात्रे ते उपस्थित आहेत. तसेच निखिल चला टोटल म्हात्रे उपस्थित आहेत. चला प्रेक्षकांनी थोडी जागा सोडायची आहे. चला सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की हा गाव कप आहे आपला. JK भाऊ ही सांगितलं मगाशी, सामना पहिल्या राऊंड मध्ये हरले की हलकच घरी जाता, दुसऱ्या राऊंड मध्ये जरा टेन्शन येतोय, तिसऱ्या राऊंड मध्ये फुल टेन्शन येते. चला, जय मल्हार आणि- तो दूर ठेवून फक्त आपण सामनाच पाहायचा आहे. शिव मल्हार आणि तसेच रायडर संघाला विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कॉल करून घ्या. शिव मल्हार चला आपण चला. चला नाणेफेकीचा कॉल करून घ्या. चला शिव मल्हार आणि रायडर संघाचा नाणेफेकीचा कौल आपले प्रमुख पाहुणे माननीय जगदीश ठाकूर यांच्या हस्ते हो नाणेफेकीचा कौल होत आहे. नाणेफेकीचा कौल होत आहे आणि नाणेफेकीचा कौल शिव मल्हार ना नाणेफेक. चला तसेच जगदीश दादा यांचं स्वागत होत आहे. आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी जगदीश ठाकूर यांचं मनपूर्वक स्वागत सदानंद पाटील यांच्या हस्ते होत आहे. तसेच JK पाटील त्यांच्या समवेत आहेत, त्यांच्या हस्ते सुद्धा त्यांचं स्वागत होत आहे. वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनपूर्वक या क्रिकेटच्या माध्यमातून मी स्वागत करतोय. चला शिव मल्हार आपण काय घेतलेलं फिल्डिंग का बॅटिंग? फिल्डिंग ओके.
रायडर आपण बॅटिंगसाठी यायचं आहे. तसेच स्वागत समारंभ झालेला आहे. जे पी इथे उपस्थित आहेत. निखिल सुद्धा या ग्राउंडवरती जबरदस्त अशी मोठी या ग्राउंडसाठी देणगी आलेली आहे. ते आमचे कैलासवासी तुकाराम चिंतामण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रमेश तुकाराम म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 25,000 या देणगीदारांचे. कारण का तर हा ग्राउंड बघितला आणि जरा खड्डा आहे आणि खड्डा आहे असं समजल्यानंतर त्यांनी सांगितलं मी काहीतरी मदत करणार, परंतु त्यांनी रोख रक्कम 25,000. पहा या ग्राउंडसाठी जवळजवळ मला वाटतं 250 लोकांनी 10,000 5,000 2,000 अशी जबरदस्त अशी देणगी दिलेली आहे. तरी त्या दानशूर व्यक्तींचे पुन्हा एकदा वतीनं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आमचे जगदीश ठाकूर भाऊ यांच्याकडून सुद्धा रोख रक्कम 10,000 आलेली आहे. तरी पण यांचे सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत बघा. आणि त्याचप्रमाणे आमचे जे के भाऊ, त्याचप्रमाणे शरद आणि आमचे 40+ जेवढे असतील तेवढे खेळाडू, त्याचप्रमाणे सदानंद यांनी घेतलेली मेहनत, त्याचप्रमाणे कमलाकर पाटील जाते काहीच बोलू नका. जेवढा तेवढा बोलचिव तेवढा कमीच कमलाकर पाटीलसाठी. कारण का भगवी टोपी डोक्यामध्ये आणि अखंड ग्राउंड मध्ये दिवसभर आणि रात्रभर. चला जाऊ या सामन्याकडे. जबरदस्त असा सामना पाहायला मिळतोय. मला वाटतं अमरापूर इथे मॅच बघतात LD यांनी मला वाटतं